हाय गुड गर्ल. आम्ही नवीन टॉप घातला पाहिला नवीन घातला टॉप. तर विषय काय माहिती का, सकाळी अचानक जे आहे ना एक 10-10:30च्या दरम्यान नाही का एन्झायटी अटॅक आला. तर डॉक्टरचं म्हणणं आहे की ते स्ट्रेसमुळं आला असेल. थांब बेटा बाहेर थोडं व्हिडिओ घेतो. चला आपण आईसोबत जरा चर्चा करूया. सर आहे ना सर आई सांगा ना तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये होते. आहे नाच माहिती आईने नेऊन चला 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 चला. एक दिवस कठीणच गेला आहे ना. आपशकून झालता काही. हो मग इरामानं तुझी कुंकाची बाटली होती ना. कोई कुंकाची ते कुंकलं होत नाही का तू फोडली ती. हा जाता की कपाट उघडलं बत्कन खाली पडली. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना. तुम्ही कालचा व्हिडिओ जो बघितला तो परवा दिवशीचा व्हिडिओ होता, परवा दिवशी रात्रीचा. आणि सकाळी जे काही झालं माझ्यासोबत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की काय विषय आहे ना की बरेचसे जण कमेंट्स करत होते की दादा प्लीज काय झाले ते सांग ते सांग ते सांग. त्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करतो. बाकी माझ्यासोबत इकडं पिहू आहे, परी आहे, कोमल आहे, आई आहे, सगळेजण. परी पिहूला भेटा पहिले. हां ट्रे हां हाय कर हाय कर. नमस्कार करा. कुठून आवरलं तुझं. नमस्कार करा. नमस्कार करा. हां ही परी करते बघा. कर ग नमस्कार कर. कसं कसं बरोबर कपड्यावर नजर जाती. कोणतं शर्ट पॅन्ट घातलं तिला बी विचारते. एवढं काय परी तुझं. नवीन लहान बाळ आहे ना ते. अरे बापरे. हां चला समोर चला. समोर चला. चला समोर समोर चला. समोर चला. आई कुठेस ग तू. इकडे आजीबाई आहे. का आजीबाई बरं आहे का आता. काल आजीबाईला टेन्शन मध्ये आलते बाबा. टेन्शन मध्ये आलते चांगली तब्येत आहे आता. आपल्या तब्येतीला लक्ष दे. मा काही नाही बाबा. हो ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण. रामकृष्ण हरी. इथेल कुठे आहेस तू. नमस्कार. रामभाऊ वापस आला म्हणे. रोहिणी म्हणलं राहिले लेकरात देईन ते पाऊस चालू आहे. आता आपल्याला जायचंच ना. कसं काय वापस आला रामभाऊ. घेतलं बोलून का ही पोरगी. ते काय की तब्येत खराब झाली ना रे भाऊ तुझी. हा हे सुंदर बी आलाय. नमस्कार. काय विषय रे बाबा. श्याम सुंदर आले याला घ्यायला. नाटकी नको कर. बाय पिऊ. शंभो केली म्हणा मामा म्हणा मी शंभो केली. हा बाय असं करते असं. बाय. आवर ना नुसतं फिरायली. मी कपडे धुवायचे. हा जा कपडे. तू का तू जायली का कोमल झाला ना. नाही रे बाबा असं का बोल करते. काय करते बाबा. काही नाही का. तर विषय काय माहिती आहे का तुम्हाला शेअर करू. थांबा थांबा. तर विषय काय माहिती आहे का. बाल्कनीत होतं जरा. तर काल काय झालं माहिती आहे का. अचानक नाही का सकाळी एक पॅनिक अटॅक आला. पॅनिक म्हणण्यापेक्षा एन्झायटी अटॅक म्हणूया. तर सकाळी घरी असताना अचानक एन्झायटी अटॅक आला. एक सेकंड थांबा. तुम्हाला इथून क्लिअर दिसत नसेल. मी एकदा रूममध्ये जातो. कारण की तर विषय कसा आहे माहिती आहे का. थांबा एक फोन पण आलाय. कोमल इथं बघ कोण इथं. एक सेकंड थांबा. तर विषय काय माहिती का सकाळी अचानक जे आहे ना एक 10-10:30च्या दरम्यान नाही का एन्झायटी अटॅक आला. तर डॉक्टरचं म्हणणं आहे की ते स्ट्रेसमुळं आला असेल. थांब बेटा बाहेर थोडं व्हिडिओ घेतो. तुम्हाला बाहेरचा आवाज आला नाही. हां तर ते कशामुळं झालं. स्ट्रेस जास्त घेतल्यामुळं झालं. प्रॉब्लेम झाला जरा शरीराला. आणि त्यामुळं अचानक ते डोकं छाती सगळं दुखू लागलं आणि अंग सोडून दिलं. म्हणजे तो बाकी त्याच्यानंतर मला काय झालं मला काहीच माहीत नाही. मी डायरेक्ट दवाखान्यात होतो. कसे घेऊन गेले काय घेऊन गेले कोण होतं सोबत काहीच माहीत नाही आहे.
अचानक सगळं काय झालं आणि सगळं खोळंबून गेलं. कोमल पण रडू लागली, आई दादा आजी सगळे रडू लागले. राम भाऊ इथं नाही, रोहिणी तिकडं. म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला फर्स्ट टाईम असं झालं की एवढा त्रास झाला. मला नव्हतं माहीत माझ्या शरीराला एवढा त्रास होईल. आणि डॉक्टरांनी एक अँझायटीची गोळी पण चालू केली. हो थांब, अँझायटीची एक गोळी पण चालू केली. काल डायरेक्ट ICU मध्ये होतो आणि त्यांना एका दिवसाचं सुट्टी दिली, कारण की ते अँझायटी अटॅक आल्यानंतर लगेच ते रिलीफ झालं. रिलीफ म्हणण्यापेक्षा त्यांना ते इंजेक्शन्स आणि सलाईन चढवली तर संध्याकाळपर्यंत ओके झालं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे अटॅक्स येतात ते हे काही काळासाठीच असतात, म्हणजे थोड्याच वेळासाठी असतात. त्यानंतर काय आहे, 1 मिनिट थांब ना, मी व्हिडिओ घेतोय ना ग. हां हां एकटे राहत नका जाऊन लई बरं. बाप्पा ऐकलं का. तर असं काही झालं आणि त्यानंतर माझं आता पूर्ण चेंजेस झाले. म्हणजे चेंज म्हणण्यापेक्षा जेवण वगैरे सगळं काही टाईम टू टाईम झालं आहे आता. आणि त्या गोळ्या पण चालू झाल्यात. गोळ्या म्हणजे ते नेहमीसाठी नाही आहे, एक आठवडाभरासाठी दिलेल्या आहेत. महिनाभरच्या गोळ्या आहेत त्या? आपल्याला आठवडाभरच घ्यायच्या आहेत. एवढं कशाला दिले त्यांनी? हां त्यांना दिले असेल, त्यांचा मोठेपणा. ते दररोज ढकलून घे जरा. त्यांचा मोठेपणा त्यांना दिल्यात, पण आपल्याला त्या 1 आठवड्यापर्यंतच घ्यायच्या आहे. आणि काल व्हिडिओ त्याच्यामुळे आला नाही, मी एक फोटो पण शेअर केला होता. पण काय असतं ना, काही काही टेन्शन असतं जे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. आणि खरंच अजूनही सांगतो, नाही शेअर करू शकत. सगळ्या गोष्टी चालत राहतील पण माणसाचं टेन्शन नाही चालत राहणार, कारण की टेन्शन माणसाला येतच राहत असतं. आणि तेव्हापासून आईन दादा पण जरा आता विचार करणं बंद केलं आहे त्यांनी. आणि राम भाऊ पण अर्जंटमध्ये आज सकाळी परत आलाय. काय तिला मम्मीच लागते. परी पिहू त्या पण रडू लागल्या होत्या. सुदर्शन वगैरे सगळे काही तिथे हॉस्पिटलला आले. इव्हन आमचा घरमालकसुद्धा आला होता बघण्यासाठी काय झाले म्हणून. आणि आज कोमलची आई पण येते आहे ना कोमल. निघाली आता. हो कोमलची मग 3 वाजेपर्यंत येईल त्या बघण्यासाठी. पण कसं असतं ना, जास्त ज्या गोष्टीचा यूज केला ना ती गोष्ट जास्त हे होत असते. हो माझ्या डोक्यामध्ये काय काय चालू राहतं हे मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, पण माझ्या डोक्यात खूप काही चालू राहतं. ते ऐकून घेणारं कोण नाही आहे, त्यामुळे जरा विषय. तुम्ही नाही ऐकून घेत कोमल, ही गोष्ट तुलाही ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. करावंच लागणार आहे. नाही करावंच लागणार. तुला तू तुझ्याच धुंदीमध्ये राहते दिवसभर. काय सांगा, धुंदीमध्ये नाही, काल तुमच्याकडेच होते. मला काहीच माहीत नाही काल माझ्यासोबत कसं झालं, काय झालं आणि किती वेळासाठी झालं. अचानक हे झालं आणि आज पण जरा शरीर जड वाटतंय, जड पडल्यासारखं. पण आता ठीक आहे. हां आणि ती अँझायटीची जी गोळी आहे ती अर्धी घ्यायची सांगितलेली आहे. पण ठीक आहे, इथंच साई स्नेहा हॉस्पिटल आहे, तिथं ॲडमिट झालेलं होतं. हां ते बोलले थांबायचं होतं, पण तिथली ती सर्व्हिस जी आहे ना ती तुम्हाला तर नाही सांगितली तरच बरं आहे. का आम्ही कुठल्याही हॉस्पिटलची बुराई वगैरे नाही करत, पण थोडं वाटलं जरा तिथं. म्हणजे आजूबाजू जे पेशंट होते ना, नाही पेशंट जे आहे ना त्यांचा त्रास होऊ लागला होता. पण ठीक आहे, मला जरा गुड वाटलं तर मी तिथून सुट्टी घेतली आणि घरी आलो. बाकी आता सगळं जेवायचं वगैरे टाईम टू टाईम झालेलं आहे, त्यामुळं हा सगळा इश्यू चालू आहे. आणि तुम्हाला मी 1 दिवस आधी सांगितलं होतं माझ्या गाडीचा विचार चालू आहे. दादा आता गाडी सगळी तयार झालेली आहेत आणि गाडी आता घ्यायचं का नाही आता हा डिसिजन पूर्ण माझा आहे. कारण की त्यांना असं वाटतं की त्या गाडीचा ताण मला आलेला आहे. पण नाही कोमल, फॅन कमी कर थोडा, आवाज खूप येतो फॅनचा, सगळ्यांना आवाज जात नाही माझा. हां तर असा विषय आहे. तर बोललो चला तुमच्यासोबत शेअर करू. आणि ती फक्त क्लिप कोणती घेतली, घरी येताना घेतलेली. आजी ते ओवाळून टाकत होती माझ्यावरून भाकर वगैरे, तोच टेक घेतलेला. बाकी कुठेच माझी हिंमतसुद्धा झाली नाही कॅमेरा ओपन करायची, कारण की मी त्या सिच्युएशनमध्ये नव्हतोच. तुम्ही असं म्हणायला हरकत नाही आहे. इकडे कोमल आहे. कोमल किती वाजता आली मला भेटायला माहिती का? 3 वाजता आली मला भेटायला दवाखान्यामध्ये. का गं? घरी कोणीच नव्हतं ना मला घेऊन जायला, मला माहित नव्हतं इथला. फोन करायचा. फोन कोणाला करू? तुमचे फोन इथं सुदर्शनला करायचा. अरे तो तिथं करत असेल ना काय. तिथं तो दवाखान्याच्या कामासाठीच होता ना. भाऊजी नव्हते, तो महत्वाचा होता ते. मम्मी पप्पा परी तू रडत होती का ग? हा रडू आलत? परी आली ती भेटायला, पण लहान मुलांना एंट्री होती म्हणून ती आली नाही तुमच्या जवळ. का ग परी? प्यारे पप्पाला पप्पी दिली नाही का तू?
दिली हा? आता आमचा कालचा प्लॅन कसा होता माहिती आहे का, त्या पिऊलाही का कृष्ण नाही तर राधा बनवायचं होतं, हिला पण कृष्ण राधा बनवायचं होतं, तसं तर ऋतूला बनवायचं होतं, पण ऋतू तिकडे चालले गेली. नाही तर ते कृष्ण राधाचं आम्ही जरा कन्सेप्ट केली होती, पण माहित नव्हतं असं सगळं होईल. म्हणजे माझा पूर्ण दिवस तिथे गेला. हा कन्सेप्ट करून केली होती तू. नव्हती करायची. हा तुला कृष्ण म्हणत नव्हतं का? करायचं होता किती नाही राधा का? मग ते आत्याला म्हणे ना मार कृष्ण कुठं नेला तू? हो काय? हा ऋदूला नेलं त्यांनी. आणि ह्या दोन्ही पुरी एवढ्या आगाव झाल्यात ना, तुम्हाला न दाखवलेलं बरं सध्या. पिऊ कुठे? पिऊ आहे ना सुदर्शनगड. झोपली नाही का? झोपून आता. कालपासून सगळी धावपळत चालू आहे आणि एवढे हेल्थची काळजी घेताय. विचार नाकात बोटाने घालायचे. बॅड गर्ल तू गुड गर्ल नाही आहे का? मग सॉरी म्हण. सॉरी म्हण आता नाही घालणार ना. म्हण सॉरी, चल लवकर. सॉरी म्हण ना. सॉरी म्हणणं बाळा, सॉरी म्हणणं काही लहान गोष्टी नसते बेटा, सॉरी म्हणायचं. सॉरी म्हण ना. सॉरी. तिला सॉरी म्हणायचं म्हणजे वर येतं. आणि आजकाल हे व्हिडिओ जे आहेत ना, मी आता गोप्रोमध्येच घेणार आहे. कारण की काय माहिती का, थोडंफार स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तुम्हाला आता काय कसं कमी केलेलं आहे, काय चेंजेस होत आहे, सगळं काही कळेल. चला आपण आईसोबत जरा चर्चा करूया. सर आहे ना. सर आई सांगा ना तुला कोणत्या सिच्युएशन मध्ये होते. आईनाच माहिती. आईने नेलं दवाखान्यात. चला या आई इकडे बघा. काय गाई तू काय देते तिला? पिवलं तरी घे मग. पिवलं घे नको. पडलं खाली परी, चॉकलेट पडलं खाली. ते बंगडूचा भांग पाडला आणि नवीन टॉप घातला. हाय गुड गर्ल. आम्ही नवीन टॉप घातला पाहिला नवीन घातला टॉप. काय रे बेटा? शल्दी माझ्याकडे हे पाहिजे तिला. दिसतं बघा तुम्ही. हा काय करते बघा ती. हे बघा तोंडात घाला. हा चल जा झोपा जा. भागो तिला दूध दिलं काही? चल घे. किचन आज आवरायचं बाकी आहे, कारण की आज किचन आवरायला आई आणि कोमल दोघीच आहेत. दे इकडे चल. यांची जर चर्चा चालू आहे बाबा, यांचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. उद्या चल का ये का इकडे. आजी तुम्ही झाडू नका काढू. आजी घ्या. दूध कोणाला पाहिजे, माझ्या पिऊला पाहिजे. झोप आली का ग? तिला झोप आलेली. आज सगळे बेडशीट वगैरे सगळे धुवायला काढलेले आहेत. उशाची खोळ पण टाकून द्यायची ना लागलीच. कडेवर घेऊन जा पप्पाला आता वरती. खुश झाली ती. आणि इकडं सासू सुनाच्या गप्पा चालू आहे जरा. काय विषय आहे? आजीला म्हणलं तुमचं लुगडं आहे तिथं, आता घेऊ नका. हो ना आजी, अजून टाइम आहे 4-5 दिवस आपल्याला. 5 हो दिवस ना. मग म्हणे घेत नाही म्हणे. मग आजी म्हणे तुम्ही आतापासून तयारी करायला लागली. मग लुगडं ठुलं तिथं. आजीला म्हणलं काय घेऊ नका म्हणलं. रात्री झोपाली की नाही? नाही रे बाप्पा, असं राम दुखत. टेन्शन आलं तुम्हाला काल. सगळं गिळलं नाही टेन्शन. टेन्शन मी तुम्ही हाताने करतो बा. हा नाही तर काय. ती रात्री कुठून गेली? नाही का बरं? दिशा मला रात्र झोप नाही. आजीला, मला, दादाला. का? रामा गेला म्हणून. मला आळाळ गाई बाळाला. हवाजी ती रात्र कुठून गेली, दिवस कुठून गेलो आहे ना. आपल्याला. एक दिवस कठीणच गेला आहे ना. हा. अपशकून झालता काही? हो मग
इरामानं तुझी कुंकाची बाटली होती ना, कोई कुंकाची ते कुंकलं होत नाही का तू? फोडली ती? हा जाता की कपाट उघडलं, बत्कन खाली पडली. रोहिणीनं भरलं ते कुंकून, दुसऱ्याचे भरलं. पाहिजे बरं त्यात हे काचगीचं असं. नाही हो, लावत नाही कुंकू आता. नको आपशिकून घाडा दुसरं आणू आपण. मग तरी ती गेले का? हा हा तरी गेली. नाही, त्याच्या व्हिडिओ मध्ये पाहिजे किती रडायली मी. आपोआप डोळ्यात पाणी आहे माहिती नाही का? हा रेडा सागत आणि ते 12 वर्ष घोर नाही आता आपल्याला लग्न आपडलं काही नाही. बस फक्त आता आपण आपल्या मजबूत राहायचं, कोणा टेन्शन घ्यायचं नाही. तिकडे कोणाच्या घेऊन जाऊ का तिकडे नाही जाऊ. खायचं प्यायचं मस्त फिरायचं. दुःख सारंच येत असते, दुःख सुख संसारात हा. काय. पण दुःखाला लाताला मारायला लागते आणि मोर चालला लागते. असं मायवानी तर दुःख पाहिले नाही होत. मी किती कष्ट केले, किती दुःख काढले मी. दुःखाला मोर चालायचं, लात मारून सनी दुःखाला लात मारायला लागेल नाही तेव्हा जीव चांगला राहते भाऊ. किती अडथळे आले माझ्या लग्नात. मग लग्न झाल्यावर बी मग इथून मुंबईला गेलो पसारा घेऊन. ती बाय म्हणे जाऊ नको, तो भाव सांगत जाय. पैसे नाही, तिकीट आले, कानातले मोडले, तिकिटाला पैसे. तिला राज्य पाहत होता असं नवऱ्याचं. त्या लाईनीकडे गोळ घातला होता, मी भाषी देते म्हणी त्या लेकाला. हो का? हा हिला सोडून दे म्हणी. मग हो हिला लोक सांभाळून म्हणे, हिचं काय खरं आहे म्हणे. बरोबर आहे. ही काय म्हणे, काय बरोबर आहे. मग काय खरंय? मग म्हणूनच लहान मोठे केले. मा नवरा म्हणे झोळी घेईन म्हणे, हा. तर त्याच्या माग म्हणे मी भीक मागन म्हणे. ही हो म्हणे का? पाचीच्या कामी या ठिकाणी हम्म. युक्तीच्या भावाजीने भुतूर द्यायला होता. कशाला जाते म्हणे त्याच्या घरी म्हणे. त्या भावाजीने. आणि एक लाईनीनं मेहंदी काढ. शांता बंजारने हा या दोघीनं फारी लाव हे केलं तरी बाबा अवघड आहे बाबा आजीचं. अवघड. असं दोघीने फितूरला द्यायला काल जाऊ नको. काल आमचा दिवस लय खतरनाक गेला. आईचा, दादाचा, आजीचा. हो कालचा आई दिवसभर दवाखान्यात होती माझ्यासोबत. डब्बाला घरी आलती काय? म्हणलं ही बाय करते नाही करत. तेवढ्या मिनिटात माहितीये का, सुदर्शनच्या मम्मीला, मला, दादाला चहा बी केला, मेथीची भाजी केली, वरण पडलं. अगं बाई ती करते का? म्हणजे करावंच लागेल नाही. असं कसं बोलते तू? लेकरं येणार माग सुधरत नाही ना. दूध भरतेच म्हणून तिची यांनी बी घालून दिली. इथं जिट्टूच होता तिचा. चहा बी पेले मी. हो माझ्या बायको म्हणलं ही बाई भेटून सगळी मला का मला पैसा 200 रुपये काय मला नाही बाबाजी ते म्हणे काय? कोमलला पण घरी कोण नाही ना ती विचार ही म्हणली पप्पा जाऊ पण दे. मग मी म्हणलं चाल बाई मी नाही. माझे पोट दुखत होतं गाडी. हो बा हो का? दवाखान्यात कोणी जायचं सगळं पेनावर हातारली तू. हातावर लिहू नको तसे. तुला मी किती वेळा सांगितलं, तू ऐकत का नाहीस? आता मास्तीने सांगलो उद्या शाळा आहे. आता उद्या ही शाळा शाळा आहे उद्या बाळा. नगरची आजी आहे ना, उद्या आज नगरची आजी. हा. लिहू नको माझ्या अंगावर. चला आता मी या व्हिडिओचा एंड करतो. परी अंगावर लिहू नका आईच्या. फोटो काढ. शेअर का? चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जाय माहिती ते. आणि थँक्यू. काल मी फोटो शेअर केला, त्यावर बऱ्याचशा लोकांना कमेंट्स केले की दादा तू कसा आहेस, काय आहेस. त्यासाठी थँक्यू सो मच. विचारपूस केली तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत चला. उद्या व्हिडिओ येईलच. बाकी गोप्रोमध्ये व्हिडिओ आवडतात का ते मला सांगा. क्लिअरिटी कशी वाटते आहे, काय वाटते आहे. ठीक आहे. चला मला जायचं आहे थोडं बाहेर, कारण की गाडीचं बघावं लागणार आहे. काय तर काही न्यूज फिक्स झाली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. सध्या वाईट वेळ चालू आहे सगळ्यांवर. कोणावर कधी असते वाईट वेळ सांगता येत नाही आहे. त्यामुळं जरा खानपान जरा सुधारा, कारण की मी पण आता बंद केलं आहे. बाहेरचं सगळंच बंद झालं आहे. समजा बाहेर काहीच खाणार नाही आहे. आणि जे काय ते आता घरी सांगितलेल्या डाएटनुसार चालणार आहे. त्यानं शरीर जरा कमी होईल आणि व्यवस्थित राहील. चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय. चला.